कथा 3 स्वामी नर्मदे हर जिंदगी भर। नमस्कार मित्रांनो, अनोखी कथा कट्ट्यावर तुमचं स्वागत आहे। चला तर मग आज ऐकूया आजची कथा स्वामी। ही कथा सत्य घटनेवर आधारित आहे। यातील प्रत्येक प्रसंग सत्य घटनेवर आधारित आहे। याला तुम्ही माझी अंधश्रद्धा समजलात तर तो तुमचा प्रश्न आहे, पण माझ्यासाठी ही श्रद्धा आहे आणि माझा स्वामींवरचा तो अतूट विश्वास आहे। चला तर मग बघूया स्वामी या कथेत स्वामींची आणि माझी पहिली भेट। गोष्ट आहे मी कॉलेजला असतानाची। माझे बाबा खूप देवधार्मिक होते, आई देखील खूप देवधार्मिक होती, पण आई घर आणि आमचा पूर्वापार चालत आलेला प्रिंटिंगचा बिझनेस बाबांच्या आणि काकांच्या मदतीने सांभाळत होती। त्यामुळे तिचं असं फारसं मंदिरात जाणं येणं होत नसे, पण बाबा मात्र दररोज सकाळी आणि संध्याकाळी स्वामी समर्थांच्या केंद्रात जात असे। बाबा खूप वर्षांपूर्वी शेगावच्या गजानन महाराजांच्या मंदिरात पायीवारी देखील करत होते। असे आमच्या गावावरून पायी दिंडी यात्रेची सुरुवात देखील बाबांनी आणि त्यांच्या काही मित्रांनी केली, पण आता जरा वय जास्त झाल्यामुळे ते ही वारी करू शकत नव्हते। त्यामुळे ते गावातल्या मंदिरातच गजानन महाराजांची सेवा करत। तिथेच त्यांना स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्राविषयी माहिती पडली आणि ते तिथे जाऊ लागले। सकाळी ते गजानन महाराजांच्या मंदिरात जात आणि संध्याकाळी ते स्वामी समर्थ केंद्रात जाऊ लागले। मी त्यांना रोजच विचारायची, तुम्ही काय हे नवीन केंद्रात जायचं चालू केलं आहे? ते म्हणायचे की तिथे पण मला खूप मन शांत होतं, एक वेगळीच अनुभूती येते महाराजांची, आणि स्वामी व महाराज दोघेही मला एकत्रच भेटतात। तू पण चल कधीतरी माझ्यासोबत केंद्रामध्ये। मी नेहमी त्यांना टाळायची, पण एका गुरुवारी त्यांनी मला खूप आग्रह केला आणि संध्याकाळच्या आरतीला ते त्यांच्यासोबत मला घेऊन गेले। पहिल्यांदाच केंद्रात मी गेली असल्यामुळे केंद्रात खूप गर्दी होती। आम्ही लवकरच गेलो असल्यामुळे मला सर्व नीट बघता आले। त्या सगळ्यांची नीट बाबांनी ओळख करून दिली। चांगले वाटले मला सगळे लोक, आणि बाबांनी सांगितलं तसं मला स्वामींसमोर नतमस्तक होताना जाणवले। मला खूप खूप शांत वाटत होते, आणि मग मी पूर्ण श्रद्धेने त्यांची आरती आणि नंतरची सेवा केली। आणि दुसऱ्या दिवशीपासून मी बाबांबरोबर रोजच सकाळी आणि संध्याकाळी आरतीला जाऊ लागले। आमच्या घरापासून केंद्र साधारित 25-30 मिनिटाच्या अंतरावर असल्यामुळे सकाळी 8च्या आरतीला आम्ही 7, 7:15पर्यंतच घरातून निघत असू। बाबा आतल्या गाभारा साफ करायचे आणि मी बाहेरचा आवाज झाडून सडा रांगोळी करायची आणि आरतीची तयारी करायची। बागेतील फुले तोडून मी स्वामींसाठी हारही तयार करायची आणि सकाळी 10:30च्या आरतीची तयारी करूनच आम्ही घरी परतायचो संध्याकाळच्या आरतीसाठी। स्वामींना हार बनवून ठेवलेला असायचा मी तिथेच। तसेच दिवे ताट वगैरे घासून आरतीची तयारी करून ठेवलेली असायची। मग आम्ही घरी यायचो, परत संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत केंद्रात जायचो। असा आमचा बापलेकींचा दिनक्रम होता। काही महिन्यातच मला केंद्रात सगळे लोक ओळखू लागले आणि माझ्या मनमोकळ स्वभावामुळे हळूहळू सगळे लोक मला त्यांच्या कार्यक्रमांमध्येही सहभागी करू लागले। असेच दिवस गेले आणि नंतर बाबांच्या तब्येतीच्या कारणाने बाबांना केंद्रात यायला जमेना, तेव्हा मी एकटीच केंद्रात जाऊ लागली। सकाळी 7:30 वाजता मी बरोबर घर सोडायची, तेच सकाळी 11:30पर्यंत घरी पोहोचायची आणि परत 5:30ला केंद्रात पोहोचून मी संध्याकाळची आरती करून माझा रोजचा दिनक्रम करून रोजची कामे करून रात्री 8 वाजेपर्यंत घरी पोहोचायचे। घराजवळील सगळेच बरेच वडील मंडळी सोबत असल्यामुळे बाबा आणि आई यांना पण माझी काही काळजी नव्हती, आणि असेच मध्ये स्वामींच्या केंद्रात दिवस जाऊ लागले। एक दिवस संध्याकाळची आरती झाल्यानंतर मी आमच्या केंद्रप्रमुख असणाऱ्या मावशींना सांगितले की तूप संपले आहे, उद्या सकाळी आरतीला तूप नाही आहे। तर त्या बोलल्या, मी येताना घेऊन येईल सकाळी तूप, आणि दुसऱ्या दिवशी त्या तूप आणायचं विसरल्या। त्या आल्या तेव्हा आरतीला फक्त 10 मिनिटं बाकी होती, आणि मग हा उलगडा झाला। तर त्यावेळी केंद्राच्या समोरच काही अंतरावर राहणाऱ्या मावशी म्हणाल्या की कोणीतरी माझ्या घरी जाऊन तूप घेऊन या, पण स्वामींची आरती ही वेळेतच होऊ द्यात। आरतीला फक्त 5 मिनिटं बाकी होती। तर बाबांनी मला सांगितले की तू जा धावत पळत घेऊन ये। मला घर माहिती नव्हते, पण मावशींनी मला केंद्रातूनच रस्ता दाखवला आणि मी त्या रस्त्यावरून म्हणजेच तिकडे पळत
सुटले. पण त्यांनी दाखवलेल्या घराकडे माझे लक्ष नव्हते. मी त्यांच्या पुढे चालली होती, तर तेवढ्यात मला एक उंच बाईने आवाज दिला. मी बघितले तर शेळ्या मेंढ्यांना ती चारत होती आणि मला तिने विचारले, कुठे जायचे आहे तुला? मी तिला सांगितले, कुलकर्णी मावशींच्या घरून मला तूप घेऊन केंद्रात जायचे आहे. तेव्हा त्या म्हणाल्या की तू रस्ता चुकली आहेस, ते घर मागे राहिलं बघ तिकडे. आणि त्यांनी मला त्या मावशींचे घर दाखवले. मी धावत पळतच सुटली, पण मला त्यांना थँक्यू म्हणायचे राहिले. मी त्यांना थँक्यू म्हणण्यासाठी मागे वळून बघितले तर तिथे एकही बाई नव्हती, एकही शेळी मेंढी नव्हती. मग माझ्या लक्षात आले ते तर मोकळे रान होते, तिथे गवत वगैरे नाही. मग अशी ती जागा होती. मग ती बाई कोण होती? मी विचार न करताच कुलकर्णी मावशींच्या घरी गेली. त्यांच्या सुनेकडून तूप घेतले. त्यांनी ते चांगले गरम करून डब्यात दिलेले असल्यामुळे मला ते न्यायला सोपे पडले आणि मी धावत पळतच केंद्रात आली. त्यावेळी फक्त 2 ते 3 मिनटं बाकी होते आणि मी पाय धुवून लगेच आरतीच्या ताटात तूप ओतले. सगळ्यांनी माझे कौतुक केले आणि सांगितले की तूच आता स्वामींची आरती कर. कदाचित हीच स्वामींची इच्छा असेल. आणि त्या दिवशी मी ती आरती केली. आरती करताना मला त्या बाईचा चेहरा आणि ती बाई स्वामींच्या फोटोत सारखीच दिसू लागली. आणि त्या दिवशी तो गुरुवार असल्यामुळे मला खूप कामाची घाई होती. सकाळी 10:30च्या आरतीला दादा लोकांचे प्रश्न सोडवायला येणार म्हणून तीही तयारी करायची होती. जवळजवळ 10:30ची आरती ती 12:30-1 पर्यंत चालली. केंद्रात गर्दी होती. ती गर्दी कमी होऊ लागल्यावर मी दादांना आणि सगळ्यांना सकाळी घडलेला प्रसंग सांगितला. दादांनी थोड्या वेळ डोळे मिटून काहीतरी विचार केला आणि मग ते मला म्हणाले की तुला स्वतः स्वामींनी दर्शन दिले आहे. तुला मार्ग दाखवणारे स्वामीच होते आणि तू खूप भाग्यवान आहेस. कितीतरी लोकांना खूप परिश्रम घेऊनही स्वामींचे दर्शन होत नाही. ते तुला सहज शक्य झाले आहे आणि ते केवळ तुझ्या निस्वार्थ सेवेमुळेच. मला आता खूप गहिवरून आले. मी लगेच स्वामींजवळ जाऊन नतमस्तक झाले. तर परत मला त्या फोटोत तो चेहरा आणि ती बाई दिसू लागले. जणू काय ते मला सांगतच होते, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि त्यांचे ते वाक्य, ते स्वामींनी दिलेले वचन आजही ज्यावेळी मी संकटात असते, नैराश्याने ग्रासलेली असते, वाटतं बस देवा बस कर आता तरी, त्यावेळी स्वामी कुठून न कुठून येतात, कोणत्या न कोणत्या रूपात येतात आणि माझी मदत करतात. जणू त्यांचा हात सदैव माझ्या खांद्यावर असतो. आता माझे आई बाबाही माझ्याजवळ नाहीत आणि त्यामुळेच मला स्वामींचाच आधार आहे. जणू काय स्वामीच माझी आई, स्वामीच माझे बाबा आणि स्वामीच माझं सर्व काही. स्वामी आहेत म्हणून मी आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला कशी ही कथा वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि माझं वाक्य विसरू नका हं. माझे ब्रीद वाक्य आहे, धर्म रक्षती रक्षतः. यस, हे लक्षात ठेवा. तर ही कथाबद्दल मला कमेंट्स करायला विसरू नका. तुमचीच मैत्रीण सौ नंदा फडणीस कुलकर्णी.